आळंदीत आपल्या नातीसोबत राहणाऱ्या 41 वर्षीय संगीता दत्तात्रय केदारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संगीता 2 तारखेच्या सकाळी नाईट शिफ्ट करून परतल्या. घरी जाण्याआधी त्या शेजारच्या घरी सोडलेल्या आपल्या नातीला आणायला गेल्या. त्यांनी घराचं दार उघडलं आणि आतलं दृश्य पाहून संगीता हादरून गेल्या. त्या मोठमोठ्याने ओरडायला लागल्या, कारण त्यांच्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात 2 मृतदेह पडलेले होते. एक त्या घरात राहणाऱ्या मंगल शिंदेचा आणि दुसरा मृतदेह होता त्यांच्या एकुलत्या एक नातीचा. त्यांना हे सगळं कुणी केलं, का केलं याबद्दल काहीच कळत नव्हतं. मग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, संगीता केदारींचा जबाब नोंदवला आणि पुढच्या काही तासात त्या 2 खून करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं. हा आरोपी लांबचा नव्हता, तर संगीता केदारी यांचा दुसरा नवरा होता. वरवर सरळ वाटणारं हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. आळंदीत दुहेरी हत्या कशा घडल्या, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं आणि संगीता केदारी यांच्या दुसऱ्या नवऱ्यानं नात्यानं आपली नात लागणाऱ्या 6 वर्षांच्या मुलीला का संपवलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. आळंदीच्या केळगाव परिसरात असणारी ठाकर वस्ती. इथं काही वर्षांपासून संगीता केदारी राहतात. पती, एक मुलगा, त्याची बायको आणि एक नात असं त्यांचं कुटुंब. काही वर्षांपूर्वी संगीता केदारी यांचे पती दत्तात्रय केदारी यांचं निधन झालं. त्यानंतर काहीच महिन्यात संगीता यांचा मुलगा सोनूचाही मृत्यू झाला. आता घरात संगीता केदारी, त्यांची सून आणि नात धनश्री या तिघीच उरल्या. मुलाच्या निधनानंतर केदारी यांची सून घर सोडून निघून गेली, पण जाताना आपली मुलगी धनश्रीला संगीता यांच्याकडे सोडून गेली. तेव्हापासून 41 वर्षीय संगीता आपली 6 वर्षांची नात धनश्री सोबत राहू लागल्या. घर चालवण्यासाठी त्या चाकण आळंदी रोडवर असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायच्या. 1 एप्रिलच्या रात्री त्यांची नाईट शिफ्ट होती. त्यांनी धनश्रीला शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे यांच्या घरी झोपायला सोडलं आणि त्या कामाला गेल्या. धनश्री आपल्या आजीकडं कामाला जाऊ नको असा हट्ट करत होती, पण खाड्या करून चालणार नाही म्हणून संगीता केदारी कामाला निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिलच्या सकाळी संगीता कामावरून परतल्या आणि घरी न जाता थेट मंगल शिंदेच्या घरी धनश्रीला आणायला निघून गेल्या. घराचं दार बंद नव्हतं, त्यामुळं संगीता यांनी दार ढकललं आणि खोलीत असलेला रक्ताचा सडा पाहून त्या हादरून गेल्या. एका कोपऱ्यात मंगल शिंदे रक्ताच्या थारोळ्यात होत्या आणि दुसऱ्या कोपऱ्यात धनश्री निपचित पडलेली होती. त्यांनी जवळ जाऊन दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला, पण दोघींचाही मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, संगीता केदारी यांचा जबाब लिहून घेतला आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आधी मंगल शिंदेच्या घराची तपासणी केली. रात्रीच्या वेळी चोरीच्या संशयातून ही हत्या झाली असावी असा संशय त्यांना होता, पण घरातल्या एकाही वस्तूला धक्का लागलेला नव्हता. चोरी झाल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे मंगल शिंदे आणि त्यांच्या घरात झोपलेल्या मुलीला संपवण्याचं कारण काय असू शकतं याचं कोडं पोलिसांना सोडवायचं होतं. पण फक्त काही तासात पोलिसांनी हे कोडं सोडवलं आणि 31 वर्षाच्या विनायक भवारीला अटक केली. विनायक हा संगीता केदारी यांचा दुसरा नवरा, पण त्यानं संगीता यांच्या नातीची आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या का केली, तर सून नातीला सोडून निघून गेल्यानंतर संगीता एकट्या पडल्या होत्या. 2.5 वर्षांपूर्वी केदारींच्या आयुष्यात त्यांच्याहून वयानं 10 वर्ष लहान असलेला विनायक भवारी नावाचा तरुण आला. मूळ अहिल्यानगरच्या संगमनेरचा विनायक आणि संगीता यांची ओळख झाली ती फेसबुकवर. विनायक जुन्नरच्या तेजूरमध्ये सेंटरिंगचं काम करायचा. या दोघांच्या फेसबुकवरच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2 वर्षांपूर्वी संगीता आणि विनायक यांनी लग्न केलं. लग्नानंतर विनायक संगीता केदारी यांच्याच घरात राहायचा. पण काही दिवसांनी संगीता यांना कळालं विनायकचं दुसऱ्या महिलेसोबतही संबंध आहेत. तो आळीपाळीनं दोघींच्या घरी राहतोय. संगीता केदारी यांनी विनायकला याबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं उत्तर द्यायला टाळाटाळ केली. याच कारणावरून त्यांच्यात सारखे वाद व्हायला लागले. संगीता केदारींनी विनायकला घरातून हकललं, पण तो सारखा सारखा संगीताला घरात राहू देण्यासाठी आग्रह करायचा. संगीता त्याला म्हणायच्या, तू आधी मला कोर्टात लिहून दे की तू त्या दुसऱ्या महिलेसोबत राहणार नाहीयेस. पण विनायक दुसऱ्या महिलेला सोडायला तयार नव्हता आणि संगीता केदारी त्याला परत घरात घ्यायला तयार नव्हत्या. त्यात विनायक घरी आला की धनश्री सुद्धा त्याला विरोध करायची. हा माणूस घरात नको असं म्हणायची. या सगळ्यामुळे विनायक प्रचंड चिडलेला. 1 एप्रिलला सकाळपासून तो संगीता केदारी यांच्याशी फोनवर भांडत होता.
हे भांडण दिवसभर चाललं आणि विनायकचा राग वाढत गेला. 1 तारखेला संगीता केदारींची नाईट शिफ्ट होती. त्या नेहमी कामाला जाताना धनश्रीला आपल्या शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे यांच्याकडे सोडायच्या. त्या दिवशी संगीता यांनी धनश्रीला जेव घालून मंगल शिंदेच्या घरी सोडलं आणि हॉस्पिटलला गेल्या. त्या गेल्यानंतर काही वेळानं विनायक भवारी तिथं आला आणि थेट मंगल शिंदे यांच्या घरात शिरला. शिंदे आपल्याबद्दल संगीता यांचे कान भरवत असल्याचा आणि त्यामुळंच संगीता आपल्याला घरात घेत नसल्याचा त्याला संशय होता. त्यामुळंच तो मंगल शिंदेवर प्रचंड संतापलेला. आपल्या नात्याच्या मध्यात येणाऱ्या मंगल शिंदेला कायमचं संपवायचं हाच विचार करून तो आला होता. त्यानं शिंदेच्या घराचं दार वाजवलं. त्यांनी दार उघडलं. विनायक शांतपणे घरात गेला. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि तो अचानक उठला आणि त्यानं दरवाजा मागं ठेवलेला दगड उचलून मंगल शिंदेच्या डोक्यात घातला. काही कळायच्या आतच मंगल शिंदे खाली कोसळल्या. या आवाजानं धनश्रीला जाग आली. मंगलचा तर रोल संपला होता, पण मंगलला आपण मारलंय हे धनश्रीनं पाहिलं होतं. ही गोष्ट ती सगळ्यांना सांगेल या भीतीनं विनायकनं तिलाही संपवलं. त्यानं एका हातानं धनश्रीचं तोंड दाबलं आणि दुसऱ्या हातानं तिचा गळा आवळला. काही वेळातच धनश्रीनं हालचाल करणं बंद केलं. तिचा जीव गेलाय हे कन्फर्म करून त्या दोघींच्या मृतदेहाला तिथंच टाकून विनायक पसार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता केदारींनी हे दृश्य पाहिल्यानंतर आधी विनायकला कॉल केला. आपल्यासोबत काय झालंय हे सांगितलं आणि मदतीला बोलवलं. पण विनायकनं येण्यासाठी टाळटाळ केली. काही वेळानंतर त्यानं फोनही बंद करून ठेवला. मंगल शिंदेच्या शेजाऱ्यांनी घटनेची माहिती आळंदी पोलिसांना दिली. त्यांनी लगेच संगीता यांच्याकडून अधिकची माहिती मिळवली. विनायकनं फोन बंद ठेवला असला तरी तो व्हॉट्सअपवरून मेसेज करत होता. त्यामुळं पोलिसांनी त्याच्या फोनचं लोकेशन चेक केलं तर तो रात्री आळंदीत येऊन गेल्याचं स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आळेफाटा परिसरात लपलेल्या विनायकला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. मंगल शिंदे संगीताच्या मनात माझ्याबद्दल वाईट गोष्टी भरवायची, त्यामुळंच आम्ही दोघं दूर झालो. मला धनश्रीला मारायचं नव्हतं, पण नाईलाजानं मला तिचा खून करावा लागला, असं त्यानं सांगितलं. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पण विनायकच्या एका संशयानं 2 निष्पापांचे जीव घेतले. पती आणि मुलाच्या निधनानंतर संगीता केदारी यांना धनश्रीचाच आधार होता. तिच्यासाठी त्या कष्ट करत होत्या, पण तीच धनश्री विनायकच्या रागानं त्यांच्यापासून हिरावून घेतली. आळंदीमधल्या दुहेरी हत्येचं कोडं सुटलं ते असं.